नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आयुर्वेदाच्या अनुषंगाने कैरीचे पन्हे हे कसे बनवायचे आणि त्याचे आरोग्यासाठी काय फायदे होऊ शकतात हे बघणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरासाठी पाण्याची गरज भासत असते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ नये अशाच पद्धतीने आपला आहार विहार याचं नियोजन असावं. आणि ह्याच उन्हाळ्यात या दिवसांमध्ये कैरी मिळत असते. ह्या कैरीचे अनेक व्यंजनं आपण बनवत असतो. जसं लोणचं आहे, लुंजी आहे, हा एक भाजीचा प्रकार आपण नेहमी बनवत असतो. त्याचं सरबत केलं जातं, साखर आंबा टाकला जातो, पन्हं केलं जातं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सोडा असणारी थंड पेय ज्याला कोल्ड ड्रिंक्स असं आपण म्हणतो, ते घेण्याच्या ऐवजी चिंचेचं पन्हं, कैरीचं पन्हं, ताक, उसाचा रस, मोसंबीचा ज्यूस इत्यादी प्रकार घेतल्यास निश्चितच आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होईल. कैरीच्या पन्ह्याचा स्वाद आंबट गोड असतो. लहान मुलांना कैरी तर आवडतेच, परंतु त्याचे पन्हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आवडत असते. थोडा आयुर्वेदाचा विचार केला असता कैरीचे पन्हे बनवण्याची पद्धत आपण बघूया. साधारणतः अंदाजे 2 ते 3 मध्यम आकाराच्या कैऱ्या घ्याव्यात. कैरी पाण्यात उकडून घ्यावी आणि त्यानंतर त्याची कोय काढून टाकावी आणि त्या कैरीचा गर कुस्करून घ्यावा. त्यामध्ये अंदाजे 2 चमचे काळे मीठ, 2 चमचे जिरे पावडर, 10 ते 20 पुदिन्याची पानं आणि चवीनुसार गूळ किंवा साखर टाकून थंड पाणी मिक्स करावे. शक्यतो गुळाचा वापर करावा. साखरेचा वापर करायचा असल्यास खडी साखर वापरावी. अशा पद्धतीने तयार केलेलं कैरीचं पन्हं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी देखील उत्तम असतं. मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी यामध्ये असल्यामुळे आतड्यांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी म्हणजेच दृष्टी दोष उत्तम राहण्यासाठी देखील असे पन्हे उपयुक्त असते. सर्व प्रकारच्या पोटांच्या क्रिया सुधारण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करण्यासाठी कैरीचे पन्हे उत्तम इलाज आहे. कैरीचे पन्हे प्रतिकारक शक्ती वाढवते. त्वचेवर पाण्याची कमतरता निर्माण न झाल्याने त्वचा चमकदार बनते आणि सुरकुत्या कमी होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन पासून आपला बचाव होतो. अशा प्रकारे कैरीचे पन्हे उत्तम आरोग्य प्रदान करते. मात्र याचे अतिसेवन केल्यास सर्दी, कफ, खोकला, अतिसार, पोटाच्या अनेक समस्या जसे अजीर्ण, अम्लपित्त इत्यादी निर्माण होऊ शकतात. म्हणून प्रमाणातच कैरीचं पन्हं आपण सेवन करावं आणि निरोगी आयुष्य